जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय आणि आजच्या दिवशी मला माझ्या बालपणाची आठवण आली। त्यामुळं असं वाटतंय की बालपण तुमच्यासोबत शेअर करावं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी इथून घरी जाताच आता मी डेलीच्या रूटीनप्रमाणे शेताकडे आलो। घरी जाताच थोड्या वेळात आपली प्रभात फेरी निघेल लहान मुलांची शाळेतून, ती मी तुम्हाला नक्की दाखवेल, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। आज मला स्वातंत्र्य दिन साजरा करायला कॉलेजला जायचं होतं, पण मी वेळेवर पोहोचलोच नसतो। शक्य नाही, कारण रस्ता बरोबर नाही आहे। पांढरकवडा ते यवतमाळ काम चालू आहे, बस काही वेळेवर पोहोचणार नाही, त्यामुळं मी कॅन्सल केलं जाणं। याचं मला अतिशय दुःख आहे। पण ठिकठिकाणी साजरा होतोच, गावात होतो, ग्रामपंचायतीला होतो, गावातल्या शाळेत होतो आणि शहरात जर गेले 5 किलोमीटरवर पांढरकवडा येते, तर तिथेही खूप छान छान अनुभव येईल। पण मेन गोष्ट आहे, मला आज माझं बालपण आठवतं आहे। लहानपणी असं आज उद्या 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे असं म्हटलं की आपल्याला नवे कपडे, नवे शूज, टाय, बेल्ट सर्व काही मिळायचं। वरून ते आपल्या पॉकेटजवळ लावायचं, एक झेंड्याचं सिम्बॉल भेटायचं, तिरंग्याचं, ते खूप छान वाटायचं। आणि ते हातात टाकायचं एक ब्रॅसलेटसारखं भेटायचं, ते खूप छान वाटायचं। आणि मी तर कधी कधी ते गालाला लावायचं स्टिकर पण घेऊन घ्यायचो, आणि पण गालाला लावायचो नाही, मी हाताला लावायचो। इथे खूप छान दिसे, म्हणजे सर्वांना एकमेकांपेक्षा चांगलं दिसायची हौस होती। आणि स्टेजवर गेले, शाळेत जाताना जर स्टेजवर गेले तर गाणे म्हणायचं, देशभक्तीपर सॉन्ग, भले सागर भारत हो हो, मेरा देश मेरा मुल्क मेरा ये वतन। आणि प्रभात फेरीमध्ये खूप जोरजोरात नारे लावायचे, जय हिंद जय भारत, 1 रुपया चांदी का, देश हमारा गांधी का, भले सागर भारत हो हो, विश्वात शोभूनी राहो, स्वातंत्र्य दिन चिरायू हो, असे अनेक नारे लावायला ती एक वेगळीच उत्सुकता होती। आताही आहे। देशभक्तीबद्दल काही बोलायचं म्हटलं का अंगाला शहारे येते। तो जोश, तो जुनून, तो जज्बा आजही आपल्यामध्ये कायम आहे। आज लहान लहान मुलांना बघतो, त्यांचे मेकअप वगैरे बघतो, तर खूप चांगलं वाटते। त्यांना किती खुशी असते। आता आपण जातो, झेंडावंदन करतो, त्यांना स्वातंत्र्य दिन काय आहे हे समजत नसतो, पण खुशी खूप असते। आता जे लहान लहान असते अंगणवाडीत, पहिली वर्गात, त्यांना स्वातंत्र्य दिनाबद्दल तेवढं काही माहीत नसतं, पण अशी खुशी असते की त्यांच्यासाठी खूप काही आहे। त्यांना ती चॉकलेट मिळते, आता तर बिस्किट वगैरे पण मिळते काय काय शाळेमध्ये। आणि आम्ही असताना सुरुवातीला आम्हाला चॉकलेट मिळायची, पण त्यानंतर समोसे, आलूबोंडे हे पण सुरू झाले काही वर्ष, म्हणजे 2-3 वर्ष। ते आमच्या गावात एका जणांनी हॉटेल लावली होती, तर मुलांसाठी म्हणून सरांनी, मॅडमनी ते सर्वांची सुविधा करून टाके। आणि मेन गोष्ट अशी होती की एक दिवस आधी नाही का दुपारून सुट्टी व्हायची कपडे धुण्यासाठी। असा तर शाळेत कपडे भेटायचे, पण तो नियम होता की आज दुपारपर्यंत सर्व काही स्वच्छता करायची आणि 2-3 वाजता सुट्टी उद्याच्या तयारीसाठी। कोणाजवळ कपडे नसेल तर धुवून घ्या, प्रेस मारून घ्या आणि उद्या एकदम टाईटमध्ये या। आणि सर्वात अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी बालपणातील म्हणजे मी शाळेत असताना नेहमी स्टेजवर असायचो ऑर्डर देण्यासाठी। सावधान, विश्राम, राष्ट्रगीत सुरू कर, असे ऑर्डर्स देण्यासाठी मी नेहमी स्टेजवर असायचो। 5व्या वर्गापर्यंत तर आता ते नियमानुसार असायचं, पण 5व्या वर्गानंतर 6वी, 7वी, 8वीचे मुलं नसायचे, पण मी असायचो। म्हणजे आता मी हुशार होतो असं काही भाग नाही, पण माझा नेहमी रुतबा असायचा, सर मलाच पुढे न्यायचे, कारण काहीतरी तरी होतं माझ्यामध्ये। आताही आहे, आपल्यामध्ये खूप काही आहे, पण आता दिवस थोडे वेगळे चालू आहेत। आता आपल्याला जॉब पाहिजे, आता स्ट्रगलिंग फेस चालू आहे सध्याला, तर आता आपल्याजवळ जे आहेत त्यात आपल्याला समाधान वाटत नाही, पण त्यात समाधान शोधायचं असतं। म्हणून आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे, सोडायचे नाही। तर मी आता घराकडे निघलोच आहे, गावाच्या जवळच पोचलो आहे। थोड्याच वेळात गाव येईल, त्यानंतर थोड्या वेळात प्रभात फेरी निघेल लहान मुलांची, ते आपण घरावर जाऊन पाहूया। व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा।
फायनली आपलं गाव आलं आहे मित्रो. ही पाण्याची टाकी बघा. आणि आता आपण समोर समोर जाऊया आपल्या घराकडे. आपलं घर पण आलं मित्रांनो. एक मामाची खताचं मिश्रण बनवत आहे घराजवळ. आणि ही माझी आई. आणि हे वर पोर्चमध्ये असणारे माझे आबाजी होते. आता आपण घरात जाऊया, ब्रश करून घेऊया फेरी येईपर्यंत. घरावर चढून मस्तपैकी प्रभात फेरीची वाट बघूया. तर चला मित्रांनो, आपण आपला गाव वरून पाहू. या मुलांसाठी एक लाईक मित्रांनो.